त्यांचा आवाज तुम्ही ऐकता आणि प्रत्येक क्रीडा रसिकेला मात्र त्यांनी आपल्या आवाजानं मंत्रमुग्ध करून सोडलं। अगदी भुरळ घालत असतात आयोजकांच्या मनावरती, त्यांनी अधिराज्य अगदी गाजवलंय असे प्रमोदजी शेडगे सर आपल्याला जॉईन झालेत। कालच्या दिवसामध्ये मनीष पाटील सर देखील जॉईन झाले होते, ते देखील एक महाराष्ट्रातील नामवंत समालोचक। म्हणजेच काय या स्पर्धेमध्ये समालोचकांची देखील मांदी आली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच काय जर पाहिलं तर चांगल्या दर्जाची क्रीडा स्पर्धा आणि चांगल्या दर्जाचं समालोचन देखील तुम्ही ऐकताय या स्पर्धेमध्ये, कारण हेमंत पाटील सरांचा देखील आवाज पहिल्या दिवसापासून आपण ऐकतोय या स्पर्धेमध्ये। सामन्याला होते सुरुवात, षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय यश म्हात्रे आणि स्ट्रायकिंग एंडला प्रशांत घरत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल या मॅच मध्ये। हो यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका फक्त चेंडूला दिशा दिली। त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या अगदी मध्ये खेळले होते। सिंगल मिळाली या चेंडूवरती, सावध पवित्रा प्रशांत घरतनं दाखवला पहिल्या चेंडूवरती। हो निश्चित स्वरूपात यशचा पहिलाच बॉल त्यांनी ओळखला। प्रशांत घरतची हीच खासियत राहिली गेले, कोणताही गोलंदाज समोर असेल तर त्याला पहिलं रिस्पेक्ट सातत्याने पाहायला मिळतं की पहिला चेंडू ओळखणं, त्यानंतर एक धाव घेणं। आणि काही फलंदाज असे असतात सातत्याने पोटेन्शियल भरून असतं, पहिल्याच बॉलवर षटकार चौकारांची भाषा बोलतात। यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळत गॅप मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार फलंदाज विघ्नेशच्या बॅट मधून। साखतोडीच्या बॅटमधून आपण पाहत आहेत जबरदस्त अटॅकिंग मोडमध्ये दुसऱ्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळतं विघ्नेश टू यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट या मॅच मध्ये कोला टाकलाय। यावेळेस पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये चांगला कव्हर ड्राईव्ह सर्कलमध्ये फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली आहे, सिंगल मिळेल इथे फलंदाज विघ्नेशला। संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती। चांगली सुरुवात या मॅच मध्ये ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला हा संघ करतोय। यशचं मी कौतुक करेन, तिसऱ्या बॉलवर जरी दुसऱ्या बॉलवर चौकार आला त्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं घडवून आणायचं हे मात्र यशला ठाऊक आहे। म्हणूनच पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ होत असताना 6 रन, म्हणजेच तिसऱ्या बॉलवर विघ्नेशला थोडंसं थांबवलं चौकार आल्यानंतर। गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट। हो प्रशांत साठी ते विकेट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतो, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय प्रशांत घरतला या चेंडूवरती शांत ठेवलाय। एक नव्याच जर पाहिलं तर नवीन गोलंदाज आहे गोलंदाज यश म्हात्रे, या हंगामामध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय आणि याही षटकामध्ये प्रशांत घरत सारख्या मोठ्या फलंदाजाला या चेंडूवरती त्यांनी शांत ठेवलाय। सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान परंतु उच्च विचार यशच्या गोलंदाजीचा आतापर्यंत तरी आपण पाहिलंय। अतिशय चांगला चेंडू चौथा हाताळला गेला होता, डॉट बॉल आला। रनवे मध्ये थोडासा अडथळा, अगदी रनअप चुकला होता आणि रनअप चुकला ना सर तर चेंडू देखील चुकत असतो। आणि इथे जर पाहिलं तर चांगला नियंत्रण आपल्या गोलंदाजीवरती यश मात्र दाखवतोय। जरूर त्याच्या विरुद्ध चौकार आला, परंतु तदनंतर त्याच्यामध्ये असलेली कला कौशल्य नैपुण्य तो गोलंदाजीमध्ये सादर करतो या मॅच मध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती यश मात्र, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय प्रशांत घरत। हो यावेळेस आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, गॅप मध्ये खेळले बॉल सीमारेषेच्या पलीकडे प्रशांत घरतच्या बॅट मधून येतोय बॉल सीमारेषा पार, चौकार। वापर यावेळेला फुटवर्कचा पाहायला मिळतो आणि बॉडरबँडचा चांगला वापर करत असताना आपण पाहू शकाल बिटवीन द गॅप मध्ये चेंडूला खेळलं गेलं, डीप मिड विकेटला सरळ चेंडू निघून जातोय चौकाराकरिता। आपण रिप्ले मध्ये पाहू शकतात यश ओव्हर द विकेटने येत असताना चांगला चेंडू रिलीज केला आणि त्यानंतर आपण पाहतायत गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला पाठवलं डीप मिड विकेटला, एक खणखणीत झन्नाटेदार चौकार। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला प्रशांतच्या बॅट मधून या मॅच मध्ये। यश मात्रे त्याच्या विरोधात आक्रमण इथे पाहायला मिळतोय, आतापर्यंत 2 चौकार आलेत, सुरुवातीला विघ्नेशच्या बॅट मधून आणि आता प्रशांतच्या बॅट मधून देखील आला या मॅच मध्ये। गोलंदाज तयार,
हो, यावेळेस स्लाइस केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर पोहोचलेत परंतु झेल कंप्लीट होत नाही आहे. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे प्रशांतनं केला आणि सक्सेसफुल 3 धावा या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग करू शकले नव्हते आणि खरं तर इथे 3 धावा प्रशांतला मिळाल्या या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 13 या आकड्यावरती. चांगली सरासरी पहिल्या षटकामध्ये अपेक्षित धावा हव्या असताना दोन्हीही बॅटरने खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल. प्रशांत घरत आणि विघ्नेश साखळतोडे अंडरस्टँडिंग बॅटिंग यालाच म्हणतात. निशांत ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केले, सेन्सिबल क्रिकेट खेळले, समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं, पॉवर प्लेमध्ये शांत चित्ताने बॅटिंग चांगली कशी करावी हे मात्र जे जाणतात ते परिपक्वतेचे खेळाडू असतात आणि दोन्ही बॅटरने आतापर्यंत चांगला खेळ केला गेला. नो डाऊट यशचे पहिले 2 बॉल व्यवस्थित, 3 बॉल व्यवस्थित हाताळले होते परंतु त्यानंतर 3 बॉलवर तो अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच इथे सेन्सिबल आतापर्यंत बॅटिंग केले गेले. द ग्रेट स्टार्ट बाय ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा टीम. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. प्रशांत घरचं कौतुक करावं लागेल. खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंड तो मॅचमध्ये दाखवतोय. सुरुवातीला संयम दाखवला परंतु तदनंतर त्याच्याही बॅटमधून धावा या मॅचमध्ये येत आहेत. का माझ्या नावाची चर्चा केली जाते. अगदी आज पुन्हा एकदा त्यांनी या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये सिद्ध केलं कारण जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला परंतु अगदी जर पाहिला तर संयम देखील त्यांच्या बॅटिंगमध्ये या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चला यानंतर देखील आपल्याला प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणारा आहे आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे कारण या स्पर्धेमध्ये आपण प्रेक्षणीय सामना पाहणार आहोत लेफ्टी आणि रायटी या 2 संघामध्ये आणि त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लवकर आयोजकांशी संपर्क साधा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा जर पाहिला तर 13 धावा या मॅचमध्ये. ब्युटिफुल स्टार्ट बाय ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा टीम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 रन्स पाहायला मिळतात. प्रशांत घरत तर थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. वीर बजरंग कारिवली टीम आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. लैलेश गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल. प्रशांत घरत ISPL मध्ये यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं सीझन 2 मध्ये त्याची वर्णी लागली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा खेळाडू पुढे उभारत असताना खडतर प्रवासामधून आलेला हा खेळाडू आपल्या स्वतःच्या कुशल फलंदाजीच्या नेतृत्वावर अनेक गोलंदाजांना घाम फोडलाय. इथे मात्र ऑन साइडला काय फटका खेळलाय. ताकद आणि नजाकत दाखवत असताना आउट ऑफ द पार्क. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला षटकार. जबरदस्त स्लॉक केला या चेंडूला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता मागचा पाय वाकवला, बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय प्रशांत घरच्या बॅट मधून. खरं तर हा त्याचा ट्रेडमार्क शॉट आहे आणि तोच त्याने सादर केला या मॅच मध्ये लैलेशच्या विरोधात. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय प्रशांत घरच्या बॅट मधून या मॅच मध्ये. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर बैठक स्ट्रोक तुम्ही पाहिला आणि अशा प्रकारचे फटके तो सातत्याने खेळत असतो आणि याही स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून हा फटका आलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावरती. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेतला लैलेश यांच्या गोलंदाजीचा. प्रशांत घरतने पहिल्या षटकात 13 रन, दुसऱ्या षटकात सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर अटॅक आपल्याला पाहायला मिळतो लैलेशच्या अगेन्स्ट प्रशांत घरत. बॉल राऊंड द विकेटने बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून येतोय. लॉंग स्टॉप रिझनला 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 या धावसंख्येवर ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा टीमची. खरं तर बॅटची आतली कड लागली होती, संधी निर्माण झाली होती परंतु सुजित नाईक अगदी यष्टांच्या मागे. भिवंडी परिसरातील सर्वात महत्त्वाचा यष्टिरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कित्येक वर्षे झालं त्याने क्रिकेटची सेवा केलेली आहे आणि खरं तर युवा खेळाडूंना घेऊन तो या मॅचमध्ये खेळतोय सुजित नाईक. ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल. कोणतीही चुकी करणार नाहीये. विघ्नेश साखळतोडेच्या खेळीला पूर्ण विराम. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. विघ्नेश गॉन. खेळण्याचा प्रयत्न भरपूर जास्त एलिव्हेशन प्राप्त झालं. डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं विघ्नेशला
आणि ते तो बाद झाला. स्वतःवरती निराशा आहे. खरं तर सुरुवात चांगली मिळाली होती, परंतु मोठा फटका खेळण्याचा औदार्य त्यांनी दाखवला आणि तो इथे बाद झाला. प्रशांत गरत एका बाजूला चांगली बॅटिंग करतोय. विघ्नेशनं देखील प्रयत्न जरूर केला, परंतु तो अपयशी ठरला या मॅचमध्ये. डेफिनेटली ज्या पद्धतीने सुरुवात तर चांगली केली होती, एक स्विच हिटचा फटका सुद्धा आपण पाहिला होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मकरंदला आपण पाहतायत. यंदाचा हंगाम मकरंद टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर हा लेदर बॉल क्रिकेटचा एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. वेगवेगळे शॉट सिलेक्शन या खेळाडूकडे सुद्धा आहेत. प्रशांत गरत एका साईडला आपण पाहतायत. ही भिंत आहे प्रशांत गरत या संघाची. चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं, 1 रन 1 बॉलमध्ये असताना हृदयाची स्पंदने वाढली होती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मकरंदचा, हा मिस टायमिंग स्ट्रोक लयलेश सांगतायत, परंतु इथे कॅच ड्रॉप्ड. कठीण असतं अशा वेळेला तुम्ही गोलंदाजी करता आणि त्यानंतर एकटक तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं. चांगली ट्राय केली होती. 1च रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21-1. जबरदस्त मैदानावरती खेळ तुम्ही पाहताय. खरं तर हा फटका फसला होता. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लयलेश चांगली गोलंदाजी करतायत. खरं तर त्यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि तदनंतर जर पाहिलं तर फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून संघर्ष करायला भाग पाडतायत. या ठिकाणी जर पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये मालजीपाडा येथील उद्योजक सन्माननीय परागजी म्हात्रे साहेब उपस्थित होणार आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हलकेशा हाताने चेंडू फक्त काय लेट कट खेळला गेला. सरळ चेंडू निघून जाईल. आउटफील्ड फास्ट. 4 रन चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त फटका पाहायला मिळते. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. खरं तर गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला. बॅटचा फेस ओपन केला. केवळ गॅपमध्ये ढकललं. केवळ आक्रमकता म्हणजे क्रिकेट नाही, तर अशा प्रकारची कलात्मकता देखील असायला हवी आणि तीच कलात्मकता या मॅचमध्ये प्रशांत गरत दाखवतोय आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना, त्या पद्धतीने मात्र हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लेट कट खेळले होते. गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं. युजेस फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळालं. सुपर टायमिंग. दोन स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ग्रीप बदलले होते, परंतु फार वेगाने चेंडू होता. लैलेशने अगोदरच मनकवडा ओळखला होता फलंदाज प्रशांत गरतचा. शेवटचा बॉल डॉट येतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ अखेरीस 12.50च्या करंट रन रेटने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा या टीमची 25-1. जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा या संघाच्या माध्यमातून खरं तर कल्पेशजी सापटे आणि सुनीलजी पागी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा संघ आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 25 धावा या संघाने धावफलकावरती जोडल्यात आणि खरं तर प्रशांत गरज सारखा स्टार खेळाडू या मॅचमध्ये खेळतोय आणि त्याने जबरदस्त आतापर्यंत फलंदाजी या मॅचमध्ये केलेली आहे. खरं तर अशा प्रकारच्या फलंदाजांना पाहण्यासाठी क्रीडारसिक क्रीडांगणावरती गर्दी करत असतात आणि आज जर पाहिला तर आयशा क्रीडांगणावरती क्रीडारसिकांची अलोड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रीडा स्पर्धा TR स्पोर्ट्स नांगले या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रमोद सर, या स्पर्धेचं जर वैशिष्ट्य जर पाहिलं ना, तर या स्पर्धेमध्ये क्रिस्टल ट्रॉफी तुम्ही पाहताय आणि हे प्रमुख आकर्षण आहे. या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्माननीय परागजी म्हात्रे साहेबांचं. खरं तर मालजीपाडा या विभागातून ते बिलॉंग करतायत. एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. सन्माननीय परागजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुजित नाईक. खरं तर या संघामध्ये जर पाहिलं तर युवा खेळाडू आहेत. सुजित नाईक या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी त्याची सातत्याने आपण पाहतोय. यावेळी जर पाहिलं तर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये सुजित नाईक या गोलंदाजाला तुम्ही पाहताय, या खेळाडूला पाहताय. पहिलाच बॉल या मॅचमध्ये. यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता सर आणि इथे जर पाहिलं ना तर स्ट्रोकसाठी जागा बनवली होती, परंतु फटका एक्झिक्यूट करू शकले नव्हते फलंदाज. यस, ॲब्सोल्युटली राईट निशांतजी. ज्या पद्धतीने हा वेगवान चेंडू होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने आला असं वाटलं मकरंदला की चेंडू थोडासा उसळी घेईल आणि बॅकफुटला जाऊन मी कट करेन, परंतु तो चेंडू आपण पाहिला तर डॉट बॉल आला. ग्रेट डिलिव्हरी. गोलंदाज तयार. खोला टाकला. डिग आउट करण्याचा प्रयत्न जरूर केला. कव्हर क्षेत्रामध्ये गॅपमध्ये केलं. फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. फिल्डिंग चांगली आहे आणि खरं तर 2 धावा इथे मिळतील. फटका खेळल्यानंतर सुजित नाईक यांच्या तोंडातून जर पाहिलं तर मुखातून एक आवाज ऐकायला मिळाला.
खरं तर त्याने फिल्डरला सांगितलं की मित्रा धाव आणि तदनंतर तो फिल्डर धावला आणि तिथे चेंडूला स्टॉप केलाय सर या मॅचमध्ये. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज आणि सुजित नाईक यांनी मजबूर केलं हा बॉल खेळण्यासाठी. परफेक्ट यावेळेला वाईड यॉर्कर बॉल होता परंतु प्लेसमेंट चांगली होती आणि त्यामुळे 2 रन्स डेफिनेटली मिळाल्या. 27-1 आतापर्यंत ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा टीम. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय कव्हर पॉइंटला, फिल्डर आहे थोडेसे मागे राहिले, प्रयत्न केलाच नव्हता. सुजित निराश आहेत. खरं तर हाफ चान्सला पूलमध्ये कन्वर्ट करायचं असेल ना तर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. सुजित हेच सांगतोय की तुम्ही प्रयत्न करायला हवं होतं आणि ते 1 धाव मिळाली. डेफिनेटली सुजित नाईक यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 3 बॉल त्यांनी परफेक्ट ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त ठेवलं गेलं आणि तिथून आपण पाहतायत की मजबूर केलंय प्रत्येक बॉल खेळण्यासाठी. असं नाही आहे सहजासहजी मात्र षटकार चौकार मारून देत आहेत. आतापर्यंत सिंगल डबलला ते परिपूर्णता प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणतायत. हा दबाव या वेळेला काय सांगेल या येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, फिल्डर डाऊन द बॉल, फलंदाज बाद. खेळाडू आहे सुजित नाईक. खरं तर दबाव निर्माण केला आणि प्रशांत गरज सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी बाद केलं. खरं तर मोठा फटका खेळण्यासाठी मजबूर केलं प्रमोद सर या मॅचमध्ये आणि मोठा फटका खेळण्याचं औदार्य प्रशांतनं देखील दाखवलं परंतु हा फटका फसला आणि ते प्रशांत गरज बाद झाला या मॅचमध्ये. दबाव यावेळेला जरूर स्पष्टपणे दिसला. 9 बॉलमध्ये 19 प्रशांत गरजच्या बॅटमधून तर आल्या परंतु आतापर्यंत स्थिती आपण पाहिलं 2 षटकांमध्ये 25 धावा होत्या आणि त्यानंतर 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत एक सफलता महत्त्वपूर्ण प्राप्त केली. म्हणजे सुजित नाईक यावेळेला सांगतायत की मी विकेट टेकर गोलंदाज आहे. कोणत्याही सिच्युएशनमध्ये विकेट घेण्याची कला माझ्या अंगी आहे आणि तेच दर्शवत असताना ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय सुजित नाईक. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते सुजित नाईकच्या माध्यमातून. खरं तर इम्प्रेस करतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम हा फलंदाज दाखल होतोय. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. खोला टाकलाय परंतु वाह वाह वाह, जबरदस्त फटका चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. येतोय षटकार. खेळला होता प्रथमच्या बॅटमधून आपण पाहतायत. दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकतो. मला या क्रमांकावर का पाठवण्यात आलंय टीमने हे दर्शवत असताना तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास आणि या फटक्यामध्ये आर पार प्रामाणिकपणा आपण पाहू शकतायत. प्रथमच्या बॅटमधून क्लास आणि जबाबदारीचा TR ट्रॉफी षटकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा षटकार प्रथमने या मॅच मध्ये ठोकला. गोलंदाज सुजित नाईक ओव्हर द विकेट. या मॅच मध्ये खोला टाकलाय, जलगचा दुसरा उडवलाय. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. ठोकलाय षटकार. चार बॉल हाताळले होते सुजित नाईक यांनी परंतु त्यानंतर 2 बॉलवर परिपूर्ण त्या 4 बॉलचं पाणी फिरलं गेलं. क्रिकेटमध्ये हे होतच राहतं यात ती मात्र शंका नाही आहे. परंतु प्रथमने जी बॅटिंग केली आतापर्यंत दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकतो. कोणतंही दडपण येऊ द्या परंतु सिच्युएशननुसार खेळण्याची कला माझ्या अंगी आहे हे दर्शवत असताना प्रथम सही खिलाडी वही होत आहे जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळतोय. आणि निशान जर आपण पाहिलं तर प्रथम त्यामधला आपल्याला पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली क्लास बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. या ठिकाणी जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय परागजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. मालजीपाडा
या गावातून ते बिलॉंग करतात आणि प्रसिद्ध उद्योगपती देखील आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं हे त्यांचं कार्य राहिलं आणि खरं तर युवा वर्गाला ते नेहमी प्रेरित करत असतात. याही क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यांचं नुकताच आगमन या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान देखील आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. या ठिकाणी जर पाहिलं तर परागजी म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी ही भगवी श्वाळ आणि आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन आपल्या मुख्य व्यासपीठावरती परागजी म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक गणेशजी पाटील दादांच्या शुभ हस्ते. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, लगातार हा दुसरा षटकार मकरनच्या बॅट मधून क्लास पॉवरफुल हिट, 6 रन. ते जर पाहिलं तर प्रथमनं मोमेंटम क्रिएट केलाय, परंतु मकरन देखील जबरदस्त बॅटिंग करतात. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल करत असताना सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. काय टेलिकास्ट आहे युसेन लाईव्हचं, जबरदस्त टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोचली या धावफलकावरती 52 या आकड्यावरती. जबरदस्त पलटवार या मॅचमध्ये फलंदाजाने केलाय. खरं तर गोलंदाजाने देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु सुजित नाईकच्या विरोधात ठोकलेले 2 षटकार आणि याही षटकामध्ये हरेश पाटीलच्या विरोधात सलग 2 षटकार. म्हणजेच काय प्रमोद सर मागील 4 चेंडूवरती सलग 4 षटकार या मॅचमध्ये आलेत. हो डेफिनेटली निशांत पाटील ज्या पद्धतीने आपण वर्णन केलं, 4 बॉलमध्ये 4 षटकार आल्यानंतर स्थिती जी होती ती मात्र आपण पाहतायत आता मजबूत स्थितीमध्ये येऊन राहिलेत. 52 वर 2 धक्के बसल्यानंतर आतापर्यंत मकरनचा विचार केला तर 16 रन त्याच्या बॅटमधून आले 6 बॉलमध्ये आणि 2 बॉलमध्ये प्रथमच्या बॅटमधून 12 रन्स. म्हणजे जबाबदारीचा खेळ स्वीकारतायत दोन्हीही बॅटर. एक जो माइंडमध्ये सेट आकडा जरूर असेल की 65 पर्यंत आपल्याला जायचं आहे आणि त्यामुळे प्रथम आल्या आल्या 2 जे षटकार मारले तिथूनच आपण पाहिलं रिदम मिळाला या संघाला आणि ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा टीम 52 वर जाऊन पोहोचले गेले. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत, दोन्ही संघ तेवढाच लढाऊ वृत्तीचे आपण पाहू शकतायत आणि तुल्यबळ आहेत. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय, समोर खेळलेत, फिल्डरने केली चुकी, चुकीला माफी नाहीये. हा 3रा षटकार पाहायला मिळतोय. हरीशच्या विरोधात आक्रमकता सिद्ध करण्यात यश प्राप्त केलं आतापर्यंत मकरन पाटील आणि प्रथमने 58 ला 2. खरं तर दबाव जाणवतोय शतरक्षकांवरती सर. खरं तर मागील 4 चेंडूवरती 4 षटकार, याही चेंडूवरती संधी निर्माण झाली होती, परंतु खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. हा देखील एक मोठा फटका या मॅचमध्ये फलंदाजाच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 58 या आकड्यावरती. यानंतर एक प्रेक्षणीय मोठा सामना या विभागातील आपल्याला पाहायला मिळणार आहे. लेफ्टी आणि रायटी या 2 संघामध्ये आणि रात्री 11 वाजता हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे युसेन लाईव्ह वरती या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला लगातार 4था षटकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. सुनीलजी पागे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे, ते जमा सुद्धा झालंय. मकरनच्या बॅटिंगसाठी कडक बॅटिंग पाहायला मिळते. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर मकरन पाटील नावाचा हा कडक शॉट, पुलचा फटका, पॉवरफुल. कॅप्टन आलेला आहे आणि सानवी 11 गोडदेव संघाचा कॅप्टन आपण देखील यायचा. खरं तर भावेश, खरं तर कल्पेश सापटे आणि सुनील पागी यांनी पुरस्कृत केलेला संघ ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. आणि खरं तर आतापर्यंत चांगली फलंदाजी या संघाने मॅचमध्ये सादर केलेली आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. सुपर बॅटिंग. 6 बॉलमध्ये 6 षटकार आले तर कल्पेशजी सापटे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आतापर्यंत टोटल आपण पाहिली तर 64 रन. कोणीही विचार करणार नाही की 2 ते 3 षटकांमध्ये काय सिच्युएशन होती आणि इथून मात्र 5वा षटकार येईल का? यस डेफिनेटली माइंड ब्लोइंग शॉट.
सुपर टायमिंग आउट ऑफ द पार्क षटकार. अगदी खेचून मारलाय हा फटका. सुरेख फटका पाहायला मिळतोय. फलंदाज मकरनच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मागील काही चेंडूवरती सलगचे षटकार आले त्या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग. या वेळेला मात्र फोर्स जरूर केला गेला होता. बिटवीन द गॅप मध्ये आहे. शेवटच्या बॉलवर खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलवर अनुक्रमे 5 षटकार आणि त्यानंतर आपण पाहतायत एक अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. काय बॅटिंग केली मकरनने. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. हा बॉल जर आपण पाहिला तर थोडासा फोर्स केला होता. जरूर आपण पाहू शकाल आणि सरळ चेंडू निघून जाईल. बिटवीन द गॅप मध्ये चौकार मिळाला आणि अशा प्रकारे 74 धावा तब्बल फलकावर पाहायला मिळाल्या 4 षटकांमध्ये. कडक बॅटिंग. प्रथमने जी सुरुवात केली ना ती सुरुवात अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. 74 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 75 धावांचं टार्गेट. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय गोरखजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. प्रवेश 11 वडगर आणि त्यांच्या विरोधात सानवी एंटरप्राइजेस गोडदेव या 2 संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय गोरखजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नाणं पाहायचं एका बाजूला 94 हजरतबाई शेख आणि संजयभाई मात्रे यांचा लकी नंबर आणि खरं तर त्यांच्याच माध्यमातून हे मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि एका बाजूला जर पाहिलं तर TR स्पोर्ट्स त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाचा TR असा आपण लोगो पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा कॉइन स्पिन करतोय. 94 असा कॉल आणि ते टॉस जिंकलेला आहे प्रवेश 11 वडगर संघाने. मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रवेश 11 वडगर संघाचा कॅप्टन सर्वप्रथम अभिनंदन तुझं. टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. अंडर फ्लड लाईट तुम्ही खेळताय. वडगर संघ यंदाच्या हंगामामध्ये भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा अंडर फ्लड लाईट खेळलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेऊन एकंदरीत कसं वाटतं त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागलेचं हे आयोजन? TR स्पोर्ट खरं तर या विभागामध्ये पहिली रजनी स्पर्धा तुम्ही खेळताय आणि खरं तर भिवंडी परिसरातील संघांना देखील या विभागामध्ये खेळताना अगदी आनंद मिळत असतो. एकंदरीत कसं वाटतं TR स्पोर्ट नागलेचं आयोजन आणि खरं तर ही रजनी प्रकाश विद्युत प्रकाश कसं वाटतं मैदानावरील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण सुंदर आहे. खेळायला खूप मजा येईल. नाईट स्पर्धा आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी त्यांनी फिल्डिंग स्वीकारलेलं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर उत्कर्ष आहेत गोडदेव संघाचे कॅप्टन आणि खरं तर या परिसरामध्ये तो नेहमी खेळत असतो. त्याला देखील एक्सपिरियन्स आहे. इथे बॅटिंग करायची आहे. अंडर फ्लड लाईट तो खेळतोय. 4 षटकांचा सामना आहे आणि बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? कारण गोडदेव संघ जर पाहिलं तर प्रतीकसारखा एक चांगला खेळाडू तुमच्या संघामध्ये आहे. कारण आखाती देशामध्ये जाऊन तो खेळलाय आणि तिथे देखील तो खेळत असतो. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल एकंदरीत? आम्ही 45 ते 50 क्रॉस करायला बघू. शेवटचा प्रश्न असेल कारण यानंतर आपण आयोजकांच्या माध्यमातून इथे आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय. खरं तर आयोजन कसं वाटतं? फ्लड लाईट कशी वाटते? अगदी विद्युत प्रकाश मैदानावरती कसं वाटतं? नाही, चांगलं वाटते. कालपासून टुर्नामेंट लाईव्ह बघतोय. आज खेळून बघू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे प्रवेश देवलीकर फॅन टीम प्रवेश 11 वडगर संघानं आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेलं आहे आणि सानवी एंटरप्राइजेस गोडदेव या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. या ठिकाणी जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय गणेश पाटील यांच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती तो सेलिब्रेट करतोय. मितांश गणेश पाटील या मुलाचा या ठिकाणी जर पाहिलं तर आपण वाढदिवस साजरा करतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर
आपल्या व्यासपीठावरती. आणि दरवर्षी जर पाहिलं तर रजनी क्रीडा स्पर्धेमध्ये आपण गणेश पाटील यांचं फॅमिलीचं आगमन पाहतोय आणि याही क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या व्यासपीठावरती आपल्या TV स्क्रीनवरती तुम्ही पाहताय मितांश याला, आणि आज त्याचा दुसरा वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, अगदी डॅशिंग अध्यक्ष अजयजी पाटील सरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि आपण जर पाहिलं तर वाढदिवस साजरा करतोय खरं तर दुसरा बड्डे मितांशचा, आणि त्याचा या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केला जातोय. एक अगदी गोंडस बाळ आपण पाहतोय, आणि खरं तर आपल्या आई वडिलांच्या सोबत आज त्याचा वाढदिवस या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून साजरा केला जातोय. आणि संपूर्ण TR स्पोर्ट्स नागलेचा परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी गणेश पाटील दादांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वाढदिवस या व्यासपीठावरती मितांश याचा साजरा केला जातोय. DJ वादक आपण बर्थडे सॉंग्स रेडी ठेवायचं आहे. यस, या ठिकाणी आपण बघतोय गणेश पाटील यांचे सुपुत्र मितांश यांचा आज वाढदिवस आहे. पहिलाच बॉल आपण बघितला, फटका चांगला आहे, बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. एक पॉझिटिव्ह स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते ती कारिवली टीमची. चला DJ रेडी, आणि हा बघू शकतो आपण अगदी ब्युटिफुल केक आहे मितांश ज्याचा हा दुसरा वाढदिवस आहे, आणि त्याचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय. हे मुख्य आयोजक आहे TR चषक 2025चे माननीय श्री गणेश बोरेश्वर पाटील यांचा सुपुत्र मितांश गणेश पाटील यांचा आज वाढदिवस या मुख्य मंचावर आपण बघतोय साजरा केला जातो. त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी आलेले, पूर्ण पाटील परिवार आलेला आहेत. आणि त्यानंतर आपण बघतोय त्यांच्या, मला वाटते त्यांची बहीण, भाऊजी वगैरे सर्व त्यांचे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत. मी विनंती करतोय इम्रान शेख यांचं आगमन थोडेच वेळामध्ये होताना दिसेल, आणि गणेश पाटील खास त्यांच्या आगमनासाठी सज्ज असतील. पहिला बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर सिंगल. पुन्हा एकदा बघितला, 50 स्क्वेअर लेगला बॉल आहे. फिल्डिंग तर चांगली, मात्र एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते आहे. काय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. सर्वात उच्च टोटल आहे, हाय टोटल आहे या टुर्नामेंटमधला. 74 रन्स, 75चं एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी वीर बजरंग कारिवली टीम समोर. जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर मकरनच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग. हा बॉल बघितला, LBWची अपील केली होती. पिचिंग सुद्धा आपण बघितलं, ऑफस्टंपच्या बाहेर, इम्पॅक्ट सुद्धा ऑफस्टंपच्या बाहेर होता, त्यामुळे नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. तर या मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. 75 धावांचं मोठं टार्गेट, दबाव असेल फलंदाजावरती, परंतु सुजित नाईक वन ऑफ द ग्रेट प्लेयर आहे कारिवली संघाचा, आणि खरं तर या मॅच मध्ये त्याला लीड करावा लागेल. लेफ्ट आर्मने हो पुल करत होतो, यावेळेला आणखीन एक चांगला बॉल टाकतोय गोलंदाज. बघितला पण अजून त्यांच्या स्टाईलमध्ये रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 9 रन्स. पहिलं षटक होते समाप्त. 75चं एक मोठं टार्गेट आहे, मात्र हे टार्गेटचा पाठलाग करत असताना आपण बघितलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा, विकेट तर नाही आहे, मात्र इकॉनॉमिकल जर बघितलं तर धावा थोड्याशा कमी आलेल्या आहेत निशांत या पहिल्या षटकामध्ये. भरपूर कमी धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. खरं तर 75 धावांचं मोठं टार्गेट, पहिल्या षटकापासून मोठे फटके येणं फार गरजेचं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये अमितनं कमालीची गोलंदाजी केली. जरूर एक चौकार आला, परंतु तदनंतर मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना अगदी थांबवलाय. इम्प्रेस केलं या मॅचमध्ये ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला या संघाने. कल्पेशजी सापटे आणि सुनीलजी पागी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. परंतु एका बाजूला वीर बजरंग कारिवली यंदाच्या हंगामामध्ये भिवंडी परिसरामध्ये सर जर पाहिलं ना तर फॉर्मात असलेला संघ तुम्ही पाहताय, परंतु या मॅचमध्ये त्यांचा संघाची कामगिरी कुठेतरी कमी राहिली आहे असंच म्हणावं लागेल. याचं कारण जर आपण बघितलं तर जी बॅटिंग झाली पहिल्या इनिंगमध्ये, अटॅकिंग बॅटिंग झाली, आणि मकरंद याने जी खरोखरच बारी खेळली आहे, लगातार षटकार ठोकले होते. एकंदरीत बघितलं पण
5 लगातार षटकार ठोकले मकरांनी. त्यानंतर धावफलक जो अगदी उंचावर गेला आणि तेच प्रेशर आता आपण बघतोय, कारण 4 षटकामध्ये 75चं टार्गेट चेस करणं तेवढं सोपं गोष्ट नाही आहे, थोडीशी कठीण जरूर आहे, मात्र अशक्य नाही आहे क्रिकेटमध्ये. मात्र सुरुवात पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर नेस्टर. षटक क्रमांक दुसरं, नेस्टर बॉलिंग ट्रॅकवरती. हो, पहिलाच बॉल, थोडीशी फ्लाईट दिली होती, लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे तिथे प्रॉपर एक्झिक्यूट करू शकले नव्हते. आणि खरं तर एक धाव मिळते सुजित नाईकला. संघर्ष सुरू आहे मैदानावरती फलंदाजाचा, परंतु संघर्षाचा शंखनाद करत असताना मोठे फटके इथे हेमंत सर सजवावे लागतील. हॉफ वॉली होती, सरळ केला होता मिड लॉंगच्या दिशेने, फिल्डर त्या ठिकाणी होता, फक्त सिंगल मिळते. यावेळेस फुलटॉस बॉल विकेट केलाय, मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, प्रयत्न करतायत, प्रयत्न सुंदर केलाय, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 7 धावांसाठी षटकार. प्रयत्न चांगला होता पण बघितला फुलटॉस बॉलवर फुल टोल वसूल केलेला आहे. बघितला फुलटॉस बॉल, चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. एफर्ट जर बघितला आपला तिथला फिल्डर होता तसं एफर्ट चांगला होता, हाताला बॉल लागला, मात्र बाउंड्रीच्या बाहेर हा बॉल पडतोय. आणखीन एक चांगला फटका, हा सुद्धा जाईल बाउंड्रीच्या बाहेर, स्लॉक केला होता आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय फलंदाज अजय. जबरदस्त बॅटिंग अजय करतोय. खरं तर अजय एक मोठा खेळाडू आहे कारिवली संघाचा, आणि धर्मराजा चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज याच खेळाडूला मिळाली होती. आणि या मॅचमध्ये सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून नेस्टरच्या विरोधात ठोकले ते 2 षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. हे पटाक्याची आतषबाजी, कारण केपीएल चॅम्पियन टीमचे ऑनर आपण बघतोय इम्रान शेख यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होताना दिसते. आणि टीआयचे सर्व जे सदस्य आहेत त्यांचं वेलकम करण्यासाठी गेलेले आहेत. आणि ही ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते ती इम्रान शेख यांची. वेलकम. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टीआर चषक 2025 मध्ये आणि श्री इम्रान शेख यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. केपीएल मधली चॅम्पियन टीम बनली होती आणि स्टॉर्म स्ट्रायकर टीमचे ऑनर आहेत. मागच्या 3 वर्षापासून वाट बघत होते, कुठल्याही वर्षामध्ये जर बघितलं तन्मय पाटील किंवा स्टॉर्म स्ट्रायकर टीम क्वालिफाय सुद्धा झाली नव्हती प्लेऑफमध्ये, मात्र या सीझनमध्ये क्वालिफाय झाली आणि चॅम्पियन सुद्धा बनली. आणि त्या चॅम्पियन टीमचे ऑनर इम्रान शेख यांचं आगमन या टीआर चषकमध्ये होताना दिसतंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सुस्वागतम. सन्माननीय इम्रान शेख यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. हरपून या पुष्पगुच्छ भाऊ सोमणांचे प्रेम बरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्माननीय सौजन्यशाली पाहुणे आले, मने प्रसन्न झाली, पाहुणे आले, मने प्रसन्न झाली. या ठिकाणी इम्रानजी शेख यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं टीआर स्पोर्ट्स टीआर ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण एक फ्रेम बघू शकतो, व्हाईटचा इशारा झाला पंचांचा. हो, चांगला बॉल, ह्या वेळेला डॉट जातोय, चांगला कमबॅक करतोय वाईड नंतर. लेफ्ट साइडला आपण बघू शकतोय जो फ्रेम आहे ती फ्रेम स्टॉर्म स्ट्रायकर चॅम्पियन टीमची फ्रेम लागलेली आहे. इम्रान शेख फॅम टीम. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय, फिल्डर आहे तिथे आणि फक्त सिंगल मिळते. आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. हेमंत सर, गोलंदाजी करत असताना पण तुम्ही नेस्टरला पाहताय. खरं तर ओमान संघामध्ये 20 वर्ल्ड कप देखील तो खेळलाय, असा खेळाडू नेस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ओमान संघामधून तो 20 वर्ल्ड कप देखील खेळला होता आणि आज त्याला तुम्ही या मैदानावरती खेळताना पाहताय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फलंदाज इथे होते बाद. चषकचे मुख्य आयोजक आहेत माननीय श्री गणेश मोरेश्वर पाटील, त्यांचे सुपुत्र मितांश पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार. टीआरचे सर्व या सदस्य आपण या सर्वजण या आपल्या समोर या ठिकाणी नक्कीच आपल्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाईल. आमचे डीजे आपण सुद्धा रेडी राहायचं. डीजे
बर्थडे सॉन्ग वाजवलं जाईल आणि वाढदिवसाचं आपण टायटल सॉन्ग सुद्धा ऐकलं. मिताज गणेश पाटील यांचा आज वाढदिवस, दुसरा वाढदिवस आहे. या चिमुकल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि फटाक्याची आतषबाजी सुद्धा आपण बघतोय या मुख्य मंचावर. आपण बघतो TR चषकमध्ये हा वाढदिवस साजरा केला जातोय. या छोट्या चिमुकल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खेळ जरूर थोडा वेळ थांबला जातो कारण एक छोट्याचा आपण बघतोय या चिमुकल्याचा वाढदिवस आहे. आणि जे मुख्य आयोजक आहेत या TR ट्रॉफीचे गणेश मोरेश्वर पाटील यांचे सुपुत्र, छोटे सुपुत्र आहेत. त्यांचा हा दुसरा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस या मुख्य मंचावर साजरा केला जातोय. वेलकम वंडर बॉय ऑफ भिवंडी माननीय श्री जयेश पाटील यांचं सुद्धा आगमन या मुख्य मंचावर होत आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. कामांची जी मोठी स्पर्धा असेल त्या कामांच्या मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच जयेश पाटील ही उपस्थिती लावतात आणि खरोखरच एक चांगले क्रिकेटर आहेत आणि क्रिकेटवर निश्चांत प्रेम आहे जयेश पाटील यांचं. मॅच सुरू करायची आपण. या ठिकाणी जर पाहिलं तर भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील JP यांचं आगमन झालेलं आहे. त्याचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि ओवली गावातील पोलीस पाटील देखील आहेत जयेश पाटील, त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि TR ट्रॉफी 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर मैदानावरती सामना जर पाहिला तर ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर पूर्णपणे डॉमिनेट केले सर या मॅचमध्ये. परंतु इथून देखील जर पाहिलं तर सातत्याने मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागतील, तेव्हाच कमबॅक या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. करण वैद्य येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल यावेळेस खेळला जातोय डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव मिळेल आणि सिंगलने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 26 रन 26. 11 बॉलमध्ये 50ची आवश्यकता. कठीण झालेलं आहे आव्हान. असं वाटते की एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळेल. ह्या वेळेला हवेत आहे बॉल. बॉल जाईल कौकानीच्या वरून बाउंडच्या बाहेर. सहारनसाठी षटकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. खरं तर मोठा फटका येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. अशाच प्रकारचे फटके सुरुवातीपासून येणं गरजेचं आहे, परंतु उशिरा का होईना परंतु मोठे फटके येतात या मॅचमध्ये. इथून देखील कारिवली संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो, परंतु सातत्यानं षटकार आणि चौकारांची आतिषबाजी त्याला करावं लागेल आणि तेच कार्य मैदानावरती फलंदाज करतोय आणि त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. आणखीन एक चांगला फटका आहे. गॅप मध्ये सुद्धा आहे. बॉल जाईल वन बाउन्स बाउंडच्या बाहेर. डीप मिड विकेटला 4 रनसाठी चौकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॅटने गॅप मध्ये खेळले होते मिड विकेट क्षेत्रामध्ये
आणि चांगला स्ट्रोक सजवलाय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके या मॅच मध्ये. पलटवार करण्याचा प्रयत्न जरूर वीर बजरंग कारविली संघ या मॅच मध्ये करतोय आणि रोहितच्या बॅटमधून 2 मोठे फटके या मॅच मध्ये. खरं तर धर्मराजा चषकामध्ये रोहित याच खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली होती की काय, परंतु जतीन होता, परंतु जतीन इथे दिसत नाहीये. परंतु रोहितच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक या मॅच मध्ये पाहायला मिळतात. 9 बॉल 40 रनची आवश्यकता. 3 बॉल शेष आहेत या षटकातले. 3 बॉल मध्ये 3 जर मोठे फटके आले तर नक्कीच ही मॅच पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग करताना दिसतोय बॅटर रोहित. गोलंदाजी आपण बघितलं तर करण वैती महागडा पडतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र मिड विकेटला फिल्डर सज्ज होता, चांगली फिल्डिंग करतो. 2चा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो, रनआउटची संधी आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेले आमचे ऑनफिल्ड अंपायरने. तिसऱ्या पंचांना सुद्धा थोडंसं काम दिलेलं आहे. तिसरे पंच आमचे जे चेक करतील, बघूया रनआउट आहे की नाहीये. दुसऱ्या रनसाठी रेफर केलेले आहे तिसऱ्या पंचांकडे आणि तिसरे पंच चेक करतील. आमचे UCN लाईव्हची जी टीम आहे अप्रतिम कामगिरी करताना दिसतात. आमचे UCN लाईव्हचे जे प्रोप्रायटर आहेत रुपेश ठाकरे. अतिशय चांगलं टेलिकास्ट कालच्या दिवसापासून आपण बघतोय. या TR ट्रॉफीचा बॉल सरळ आला होता, त्यानंतर बॅट ग्राउंड झाली होती, मात्र ऑफिन क्रीज मध्ये आला होता की नाही फिल्डर बॅटर हे आपण बघूया. चेक केलं जाते. अगदी महत्वाची क्षणी चेक केलं जाते. अगदी क्रुशियल मोमेंट आहे आणि ह्या दुसऱ्या अँगलने सुद्धा दाखवलं जाईल काय होईल. बॉल हातामध्ये, त्यानंतर बघितलं जाईल. हा बॉल येतो हातामध्ये, त्यानंतर स्टंपला लावलं जातोय. बॅट इन झालेली आहे की नाहीये, थोडंसं स्लो करायला पाहिजे. फलंदाज बाद होतोय फलंदाज. आणखीन एक विकेट जाईल ती वीर बजरंग कारिवली टीमची. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु सेकंडचा कॉल दिला होता रोहितनं आणि धावाच्या स्वरूपात रोहित इथे बाद झालेत, परंतु त्यांच्याही बॅटमधून धावा येत होत्या. भरपूर मोठा सामना तुम्ही पाहताय दोन्ही संघामध्ये. पहिल्या सत्रामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली, 75 धावांचं मोठं डोंगर उभारलंय आणि अगदी जर पाहिलं तर या मॅचमध्ये कारिवली संघ देखील प्रयत्न करतोय, परंतु आतापर्यंत 35 धावा फलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. येणारे जर पाहिलं तर एकच रन फक्त आली होती. दुसऱ्या रनसाठी रोहित हा फलंदाज बाद होतोय. 2 बॉल शेष आहेत या ओव्हरमधले. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर करण वैती. राईट आर्म ओव्हर द विकेटने फुललेंची डिलिव्हरी ह्या वेळेला ऑन साईडला खेळला जातोय. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय. चांगली फिल्डिंग आहे. एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. एकने टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 38 रन. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. डिगआउट करण्याचा जरूर प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु सिंगल मिळाली त्या चेंडूवरती. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी येतोय षटकार फलंदाज सुजित नाईकच्या बॅटमधून. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 44 रन्स. अंतिम एक षटक शेष आणि एक षटकामध्ये जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 36. यस 31.
ची आवश्यकता आहे. बॉल द्यायचे नवीन. 31 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल शेष. धावसंख्या झालेली आहे 44 रन्स. 44 ऑन दी बोर्ड. 31 धावा झालेल्या आहेत. क्रिकेटमध्ये मी पाहिलेलं आहे 31 धावा होताना. आणि कारिवली टीमच्या सुद्धा फलंदाजांनी पप्प्या खारीकने 32 की 33 धावा सुद्धा केल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा तो इतिहास या ठिकाणी आपल्याला या कामनच्या ग्राउंडवर, आयशा ग्राउंडवर पाहायला मिळेल का? अर्नाला टीम समोर ज्ञानेश्वर स्मृती. अर्नाला टीम चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. फटका तर चांगला आहे, मात्र मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर प्रोटेक्शन आहे. एकच धाव फक्त मिळेल. आता उर्वरित 5 बॉल शेष आणि 5 मध्ये लगातार 5 षटकार ठोकावे लागतील तरच ही मॅच विजयी होऊ शकेल वीर बजरंग कारिवली टीम. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून खरं तर मोठे फटके खेळू देत नाहीये या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. भरपूर दूर हा चेंडू होता. खेळण्याचा जरूर प्रयत्न केला आणि कारिवली संघापासून देखील हा सामना दूर जातो हेमंत सर या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. अगदी बरोबर, कारण 4 बॉल शेष. 4 मध्ये 30 ची आवश्यकता. याबरोबर षटकार यायला पाहिजे होता, मात्र तो षटकार आला नाहीये. हुकचा फटका आहे. बॉल जातो डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे, थोडासा प्लंबर होतोय, मात्र जास्त काय फायदा होणार नाहीये. कारण आता कळून चुकलेला आहे की हा सामना वीर बजरंग कारिवली टीमच्या हातातून निसटलेला आहे. नक्कीच इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मकरननं या मॅचमध्ये काय बॅटिंग केली. 38 धावांची खेळी, त्याची वादली खेळी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली आणि तिथून 75 धावांचं टार्गेट इथे पायचीच्या स्वरूपात. लवेश नाईक बॅक टू द पेव्हिलियन अगदी समोर सापडलाय आणि आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. वीर बजरंग कारिवली या टीमला फलंदाज बाद. अगदी राईट डिसिजन पंचांचा आपण बघितलं. पायाला बॉल लागला आणि अगदी फ्लॉप एलबी. इम्पॅक्ट जर आपण बघितलं तर बरोबर मधल्या आणि उजव्या स्टंपवर होतं आणि LBWच्या रूपाने ही विकेट जाते. विकेट नंबर 4. सातत्याने विकेटची पडझड या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. कारण गोलंदाजी चांगल्या दर्जाची या मॅच मध्ये ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला या संघाची आपल्याला पाहायला मिळते. कमालीचा खेळ या मॅच मध्ये दाखवला. विथ द बॅट, विथ द बॉल. अप्रतिम परफॉर्मन्स या संघाचा राहिला या मॅच मध्ये. हो, यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कटर होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. मॅच जवळजवळ जिंकलेलीच आहे, फक्त औपचारिकता म्हटलं जाईल. ज्ञानेश्वर स्मृती टीमने अंतिम 1 बॉल शेष ड्राईव्ह केलाय आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ज्ञानेश्वर स्मृती. साईनाथ अर्नाला टीमने. कॉंग्रॅच्युलेशन कल्पेश सापटे, कॉंग्रॅच्युलेशन सुनील पागे आणि ऑल टीम अर्नाला. हाडलक वीर बजरंग कारिवली टीम या स्पर्धेमध्ये तुम्ही जो भाग दर्शवला त्याबद्दल नक्कीच खूप खूप आभारी आहे. वेलकम दर्शनचा सुद्धा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त टीम आहे. वडगरची टीम आपल्याला ऍक्शन मध्ये दिसेल पुढील मॅच मध्ये. त्यांच्या जोडीला असतील ते सान्वी एंटरप्राइजेस गोडदेवची टीम असणार आहे. मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण असेल? तर नक्कीच याच क्रीडांगणावरती देखील एक भव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4, 5, 6, 7 एप्रिल रोजी अगदी पुढल्या महिन्यामध्ये या मैदानावरती अर्थातच आयशा क्रीडांगणावरती मैत्री चषक 2025 आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक शाहिदभाई अन्सारी, शिवाजी भुरे, रमेश मुकादम आणि दिनेश भुरे यांच्या माध्यमातून मैत्री चषक 2025चा क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ती स्पर्धा 40+ फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि एकंदरीत 4 40+ क्रिकेटच्या असोसिएशन त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. आणि हेमंत पाटील सर जर पाहिलं ना तर दिनांक 4 एप्रिलपासून ते 7 एप्रिल दरम्यान ती क्रीडा स्पर्धा याच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय, या परिसरातील क्रिकेट भरपूर जास्त प्रगल्भ झाला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान देखील केला जाईल.
या ठिकाणी भिवंडीचा वंडर बॉय आणि ओवली गावात